वेन पीपल पे, ओके, जेव्हा ते म्हणतात ना की आता हे माझं क्रेडिट कार्ड घ्या किंवा ही कॅश घ्या, ओके, ते केव्हा तयार होतात तेव्हा त्यांना असं वाटतं की मी हे जे 100 रुपये दिले ना तर मला 150ची व्हॅल्यू मिळणार. ओके. ओके, जेव्हा तुम्ही म्हणता ना ग्रेट प्रॉडक्ट, बिकॉज ऑफ प्राइसिंग इट फेल्स, बिकॉज वेन पीपल पे फॉर इट त्यांना असं वाटतं की आपल्याला व्हॅल्यू नाही मिळत आहे. राईट. जर त्यांना ती व्हॅल्यू दिसली किंवा समजली देन दे विल नॉट हेजिटंट नाही होणार, ते स्वतःहून पैसे देतील. अँड दॅट इज वाय सेट, आय एम जस्ट कमिंग बॅक टू वॉट आय सेड अर्लियर, की इफ यू कॅन सॉल्व अ प्रॉब्लेम फॉर अ कस्टमर देन दे विल नॉट थिंक ट्वाइस बिफोर पेइंग. पीपल डोंट बाय प्रॉडक्ट्स, पीपल बाय सोल्युशन्स टू देअर प्रॉब्लेम्स. महाभारतात अर्जुनाला श्रीकृष्ण भगवानाच्या रूपात एक सारथी भेटला आणि मग इतिहास सगळ्यांनाच माहिती आहे. तसा एका उद्योजकाला पण सारथ्याची गरज आहे. तो सारथी म्हणजे बिझनेस कोच. राईट. सो आज आपल्याबरोबर इंडियाज फर्स्ट फिमेल बिझनेस कोच आहेत. खूप पॉवरफुल पॉडकास्ट झाला आहे, खूप इन्फॉर्मेटिव्ह पॉडकास्ट झाला आहे. सो मी जास्त फार काही बोलत नाही. लेट्स straight away go to this podcast, and here today's our guest Mrs. Sunita Pednekar. She is into this field since last 28 years. ऐकूया आज मॅडमना आणि लेट्स सी काय आपल्याला आज नवीन ऐकायला मिळतं आणि आपल्या बिझनेसमध्ये ते घेऊन आपण आणखीन व्यवसाय कसा वाढवू शकतो. स्वागत आहे तुमचं माझा मराठी उद्योजकच्या या नवीन पॉडकास्टमध्ये. थँक्यू. तुम्ही इंडियातल्या पहिल्या फिमेल बिझनेस कोच आहात आणि आपल्या सीझन 2च्या पॉडकास्टमध्ये पण पहिल्या उद्योजिका आहात. सो आय एम ऑल्सो एक्सायटेड अबाउट दॅट. काय वाटतं म्हणजे मला हे पहिलं जाणून घ्यायला आवडेल की तुमची जर्नी कशी होती आणि व्हॉट इन्स्पायर्ड यू ॲज अ बिझनेस कोच, म्हणजे टू गेट इन टू दिस फील्ड बेसिकली. येस. सो आय मीन लाईक अ टिपिकल मराठी हाऊसहोल्ड. जेव्हा माझं ग्रॅज्युएशन झालं तेव्हा प्रश्न पहिला होता की काय करायचं, राईट. आणि प्रत्येक जणांनी सांगितलं की नोकरी करायची आणि मी पण म्हटलं ठीक आहे नोकरी करायची. आणि मग नोकरी करायची, कुठे नोकरी करायची हे काहीच माहिती नव्हते. म्हणजे दिस वॉज लाईक लॉंग बॅक, ऑलमोस्ट 30 इयर्स बॅक. तेव्हा काही गायडन्स नव्हता आणि जी कुठली पहिली नोकरी मिळाली ती मी घेतली. आणि तर प्रत्येक नोकरीनंतर थोडंसं प्रोग्रेस होत राहिलं. पण 2012मध्ये जेव्हा मी डिसाईड केलं की आता बस झालं, ओके, ह्याच्या पुढे काय करायचं आहे, राईट. आणि मग मी डिसाईड केलं की आपल्याला स्वतःला काहीतरी करायला पाहिजे. अँड सो दॅट थॉट ऑलवेज हॅड विथ मी की स्वतःचं काहीतरी पाहिजे, की फ्रीडम पाहिजे. म्हणजे हे मी काहीतरी युनिक बनवते, इनोव्हेटिव्ह बनवते, हा थॉट नेहमीच होता. आणि ते मग अनायसे म्हणतात मॅडम ना, योगायोग जुळला आणि मग अपॉर्च्युनिटी निघत गेली आणि मग माझं बिझनेस कोचिंग. सो बिझनेस कोचिंग इज वन पार्ट ऑफ माय बिझनेस. ॲक्च्युली फॉर ऑलमोस्ट लास्ट 25 इयर्स मी कॉर्पोरेट ट्रेनर आणि कोच आहे. ओके. तर जे आपण नेहमीच करतो, ज्याच्यामध्ये आपण चांगले असतो ते आपण करत राहतो, राईट. सो जेव्हा बिझनेस काय करायचा हा प्रश्न निघाला तेव्हा म्हणाले की मला ट्रेनिंग करता येतं, मला कोचिंग करता येतं, तर आपण तेच करूया. आणि मग फर्स्ट स्टेप इज लाईक स्टार्ट वर्किंग ॲज अ कोच. ओके. बट व्हॉट इन्स्पायर्ड यू, की कारण ही फील्ड खूप कमी लोक चूज करतात किंवा इनफॅक्ट बिईंग अ फिमेल इन टू दिस फील्ड ॲज अ बिझनेस कोच खूप रेअर आहे. म्हणजे माझ्या माहितीत तरी आय डोंट नो एनी अदर फिमेल. सो ते काय एक गोष्ट होती जी साध्या सोप्या भाषेत असं की इन्स्पायर करून गेली तुम्हाला? सर त्यासाठी ना दोन रिझन आहेत. एक म्हणतात ना रॅशनल होतं आणि एक इमोशनल होतं. ओके. रॅशनल असं होतं की आपण बघितलं की भारतामध्ये आता ऑलमोस्ट 4.5 करोड्सपेक्षा जास्ती स्मॉल मीडियम ऑन्ट्रप्रनर्स आहेत. येस. ओके. आणि त्यांचं GDPला कॉन्ट्रीब्युशन ऑलमोस्ट 31% आहे. ते SME सेक्टर्स ऑलमोस्ट 7.5 करोड्स फॅमिलीजना सपोर्ट करतात. पण खंत अशी आहे की त्याच्यामधले 70% बिझनेसेस लॉसेसमध्ये जातात आहे. अच्छा. मग तुम्ही एवढे म्हणजे आपले ऑन्ट्रप्रनर्स एवढे त्रास घेतात आहे आणि नंतर त्यांची आयुष्यभराची गुंतवणूक त्याच्यात टाकतात, एफर्ट्स टाकतात, त्यांची होप्स असतात आणि मग ते फेल होतात, राईट. आणि का फेल होतात? कारण एक सिम्पल रिझन आहे की त्यांना एक सपोर्ट पाहिजे असतो, गायडन्स पाहिजे असतो, तो मिळत नाही. ओके. आणि इमोशनल आय सेड. ओके. तर आय ऑल्सो कम फ्रॉम अ बिझनेस फॅमिली. ओके. 2 जनरेशन आमचे बिझनेसच करतात आहे. ओके. माझ्या आजोबांनी बिझनेस केला, माझ्या वडिलांनी बिझनेस केला. ओके. आणि काही बिझनेसेस चालले आणि अनेक बिझनेसेस फेल झाले. ओके. राईट.
मग माझ्या डॅडीनी डिसाईड केलं की आता बिझनेस खूप ट्राय केले आणि लाईक आफ्टर सिरियल ऑन्टरप्रोनर फेल्ड मिझरेबली ते म्हणाले की आता एम्प्लॉयमेंट घ्यायचं आणि ते एम्प्लॉई झाले. ओके. पण तेव्हा ना जेव्हा बिझनेसेस फेल होत होते तेव्हा मी एक लाईव्ह बघितलेली की पर्सनली व्हॉट हॅपन्स टू दी ऑन्टरप्रोनर जेव्हा त्यांची एफर्ट्स वेस्ट होतात की काय होतं. ओके. आणि त्यामुळे मला म्हटलं की मी डिसाईड केलं की जेव्हा आपल्याला कधी असा म्हणतात ना मौका मिळेल, ओके, की अपॉर्च्युनिटी मिळेल की तेव्हा आपण काहीतरी करायचं. ओके. सो दॅट्स हाव आय स्टार्टेड पॅरलली. माझा एक कॉर्पोरेट बिझनेस चालूच होता आणि 2012मध्ये मी म्हटलं ना कन्सल्टन्सी जेव्हा मी चालू केली, लकीली आय कम फ्रॉम सेल्स अँड मार्केटिंग बॅकग्राऊंड. ओके. त्याच्यामुळे मला नवीन कस्टमरशी बोलणं, त्यांना बिझनेस पेच करणं हे इझी होतं. पण माझ्याबरोबरच अजून काही मित्रमैत्रिणी होत्या, त्या पण बिझनेस करायला लागल्या आणि त्यांना खूप म्हणजे इट वॉज लाईक अ नाईटमेअर. ओके. की यार सकाळी उठून कस्टमरच्या समोर कसं जायचं, त्यांना कसं सांगायचं की आमच्याकडनं घ्या म्हणून प्रोडक्ट. आणि मग म्हटलं की काही हेल्प करशील का. म्हटलं ठीक आहे. मैत्रिणी बसलो आणि एक प्रोग्रॅम बनवला आणि आम्ही 1 वर्ष चालवला की म्हटलं की हे कर हे कर हे कर, प्रॉब्लेम घेऊन ये मी सोल्युशन देते, प्रॉब्लेम घेऊन ये मी सोल्युशन देते. आणि तो चालला. ओके. म्हटलं की ठीक आहे अजून 1 वर्ष ट्राय करूया. अजून 1 वर्ष ट्राय केला, अजून 2-3 इंडस्ट्रीजमध्ये ट्राय केला आणि म्हटलं की हे चालतंय. सो वॉट एव्हर स्ट्रॅटजीज आय क्रिएटेड दे वर्कड. ओके. दॅट वॉज द फर्स्ट टाइम आय रिअलाइज की हे आपण करू शकतो. राईट. आणि देन द बिझनेस कोचिंग स्टार्टेड. ओके. आणि आय मीन मी म्हणत नाही की फक्त भारतामध्येच आपल्याला काम करायला पाहिजे, आपण भारताबाहेर पण काम करू शकतो. पण प्रत्येक वेळेला प्रश्न एक असा असतो की आम्ही तुमच्याकडनं बिझनेस कोचिंग का घ्यावं. ओके. तुम्ही आहात कोण म्हणजे. ओके. तर त्यासाठी देन यू नीड टू बिल्ड अथॉरिटी की यू नीड टू बी डुईंग समथिंग ग्रेट इन दिस फील्ड. सो आय गॉट माय सर्टिफिकेशन डन. सो आय हॅव ऑलरेडी डन सम 2 इंटरनॅशनल सर्टिफिकेशन, वन फ्रॉम ऑस्ट्रेलिया अँड दी अदर इज फ्रॉम रिझल्ट्स कोचिंग. तर त्याच्यामुळे काय होतं एक स्ट्रक्चर्ड प्रोसेस मिळते. त्यांनी रिसर्च केलं आहे, मी त्याचा फायदा घेतला. ओके. सो वॉट आय बिलीव्ड की एक कॉन्टेंट आपल्याकडे आहे, आपण ते इंडियनसाठी ते इंडियनाइज बनवायचं आणि ते वापरायचं आणि इट वर्क फॅन्टॅस्टिकली. ओके. मग 1, 2, 3 आणि असे कस्टमर्स येत राहिले आणि ॲज यू सेड वॉट इन्स्पायर्ड मी. सो इन्स्पिरेशन वॉज दॅट की आपण फेल झालो पण दुसऱ्यांना आपण फेल होण्याच्या आधी हेल्प करू शकतो. दॅट वॉज अ थॉट. आणि दुसरं गोष्ट म्हणजे काय की फेल्युअर कोणाला नाही आवडत. म्हणजे कोणी बिझनेसमन असं म्हणत नाही ना की आज सकाळी उठायचं आणि मी ऑफिसमध्ये जाणार आणि माझा बिझनेस डुबवणार. ओके. प्रत्येकाला पाहिजे असते की एक बिझनेस मी बनवणार आहे, मला पैसे कमवायचे आहेत. ओके. माझ्या फॅमिलीसाठी मला काहीतरी चांगलं करायचं आहे किंवा मला समाजासाठी काहीतरी चांगलं करायचं आहे. ओके. सो विथ दॅट थॉट आय सेड की दिस इज अ राईट प्लेस. म्हणतात तर खारीचा वाटा आहे माझा, मी काही मोठी बिझनेस कोच नाही आहे, बट दिस इज माय कॉन्ट्रीब्युशन की जर हे SMEs वाढले, हे SMEs सक्सेसफुल झाले तर इंडिया सक्सेसफुल होणार. राईट. बरेच प्रश्न आहेत मला ॲज अन SME कसे सक्सेस होतील किंवा काय, पण त्याआधी एक प्रश्न असा की युअर डॅड फेल्युअर मोटिवेटेड यू टू बी अ बिझनेस कोच. पण मग जेव्हा तुम्ही नोकरी सोडून पुन्हा एकदा एक उद्योजिका बनण्याचं जेव्हा डिसिजन घेतला असाल तेव्हा तुम्हाला अपोजिशन नाही झालं की अरे आम्ही हे केलं आहे, वी फेल्ड अँड वी जॉईंड ॲज अन एम्प्लॉई समवेअर आणि यू आर गोईंग अगेन द सेम जर्नी. ओके. सो आय मस्ट से आय वॉज लकी इनफ की जेव्हा मी 12मध्ये म्हटलं की मला हे करायचं आहे, आय वॉज मॅरिड देन. ओके. सो देवर 2 फॅमिलीज विच वुड हॅव गॉट अफेक्टेड. एक म्हणजे माझी आई वडील आणि दुसरं म्हणजे माझ्या नवऱ्याचे. सो त्यांनी सांगितलं की तुला जे हवं ते कर. ओके. सो आय हॅड दॅट फ्रीडम. ओके. सेकंडली माय पेरेंट्स आर व्हेरी प्रोग्रेसिव्ह. तर त्यांनी म्हटलं की ठीक आहे बेटा, तुला करायचं आहे तर कर आणि ह्या गोष्टी आपण नाही करायच्या. ओके. थँक्यू फॉर आस्किंग दॅट क्वेश्चन. कारण आपल्याला लहानपणापासून सांगितलेलं असतं की पैसा चांगला नाही, पैशाची दोस्ती चांगली नाही. बट आय थिंक हे खूप मोठं मिथ आहे. ओके. ॲज अ बिझनेस ओनर किंवा ॲज अन ऑन्टरप्रिनर हे जरुरीचं आहे की आपण पैशाशी प्रेम करायला हवे. कारण ज्याच्याशी आपण प्रेम करतो त्यांना आपण आपल्या लाईफमध्ये ठेवतो. त्याचप्रमाणे आपण पैशाला आपल्याकडे आणायला पाहिजे. आणि इंडियामध्ये तर लक्ष्मी माताची पूजा केली जाते त्याच्यासाठी. मग तर जेव्हा ही पैशाची किंमत कळते, मी लोभ नाही म्हणत, पण त्याचं किंमत, त्याची महत्त्व कळलं ना
तर मग बिझनेस ओनर सक्सेसफुल होऊ शकतो. सो माझ्या आईवडिलांचं हे एकच सांगणं होतं की बाबा बिझनेस कर पण एक्सप्लॉयटेशन नको. खरं आहे. ट्रू. समजा फॉर एक्झाम्पल आपण एक साधं सोपं एक्झाम्पल, माझंच एक्झाम्पल घेऊ. आय कम फ्रॉम अ बी बॅकग्राऊंड, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग केली आहे. सो आय हॅव अ गोल ऑफ बिकमिंग अ बिझनेस कोच. तर मग ती काय जर्नी असेल, मी कुठून सुरुवात करायची, काय स्टेप्स असतील, काय सर्टिफिकेशन्स असतील? ओके. सर जेव्हा तुम्ही विचार करता की तुम्हाला एक बिझनेस कोच बनायचं आहे, राईट, त्यासाठी एक 2 गोष्टींची गरज असते. एक म्हणजे तुम्ही त्या डोमेनमध्ये थोडं तरी काम केलेलं असायला पाहिजे. अच्छा. ओके. म्हणजे जर तुम्हाला आय टीमध्ये जायचं असेल आणि तुम्हाला आय टीसाठी बिझनेस कोच बनायचं असेल Okay. तर थोडी बहुत बिझनेसची माहिती असायला पाहिजे. त्यासाठी काय मार्केट आहे, ओके, त्या मार्केटमध्ये काय अपॉर्च्युनिटीज आहेत, Okay. त्या मार्केटमध्ये काय चॅलेंजेस आहेत, ओके, हे जर तुम्हाला माहिती असेल दॅट इज वन पार्ट. सेकंड, आय थिंक ॲज अ बिझनेस कोच व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इज आर यू क्युरियस. क्युरियस म्हणजे तुम्हाला एक उत्सुकता असायला पाहिजे की प्रत्येक वेळेला आपण जेव्हा नवीन माणसाला भेटणार किंवा नवीन व्यक्तीला भेटणार की त्या माणसासाठी सक्सेस काय आहे, अच्छा. हे जर तुम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न केलात देन यू कॅन बिकम अ बिझनेस कोच. ओके. म्हणजे तुम्ही एक्झॅक्टली आपलेपण सोडून त्यांच्या लाईफमध्ये जाणार, तेव्हा तुम्हाला कळेल की बिझनेस कोच इज नॉट लिव्हिंग युअर लाईफ फ्रॉम युअर पॉईंट ऑफ व्ह्यू. बिझनेस कोच इज बिकमिंग रनिंग देअर लाईफ, डुईंग देअर लाईफ अँड सीइंग द सक्सेस अँड गेटिंग द सक्सेस फॉर देम. Right. Okay, so one is domain, second is change in your mindset that you need to be supportive. आणि सर्टिफिकेशन म्हणालात, ओके, सो देर आर मेनी सर्टिफिकेशन्स. ओके, आय वुड नॉट लाईक टू पिन पॉईंट जस्ट 1 or 2, पण देर इज अन ऑर्गनायझेशन कॉल्ड इंटरनॅशनल कोच फेडरेशन. ओके. ओके, तर ज्यांना कोणाला कोचिंग सर्टिफिकेशन हवं असतं they can opt. I mean, they can visit their website, get them registered. Okay. In fact, in India, there are many other companies who are offering these coaches. Coaching is one aspect. कोचिंगमध्ये खूप कोचिंग आहेत. म्हणजे आपण ऐकलं असेल की विराट कोहलीचा कोच आहे, ओके, स्टीव्ह जॉबचा कोच होता, ओके, किंवा इवन पॉलिटिक्समध्ये लोकांचे कोच असतात. तर प्रत्येकाचं कोचिंगचं एक म्हणतात ना, एक कंपार्टमेंट असतं. ओके, तर आपण कुठल्या कंपार्टमेंटमध्ये काम करू शकतो ते इम्पॉर्टंट आहे. फॉर एक्झाम्पल, वेन आय वर्क विथ माय क्लायंट, ऑब्व्हियसली आय एम नॉट अन एक्सपर्ट इन ऑल एरियाज. तर मी काय डिसाईड केलं की वन ऑफ माय फोटे की मी एक लीडरशिप कोच ऑलरेडी एस्टॅब्लिश होते. ओके, सो आय स्टार्टेड स्टेप 1. आय कॅन डू दॅट. आय कॅन हेल्प ऑर्गनायझेशन की तुम्ही आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये लोक कशी आणायची, कुठून आणायची, त्यांना कसं इंटरव्ह्यू करायचं. ओके, दॅट इज वन एरिया. सेकंड व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट एरिया इज मार्केटिंग. जर बिझनेसमध्ये कस्टमरच नाही आला तर तो बिझनेस बंद, राईट. तर मग कस्टमरला पुल कसं करायचं. आय डोंट सजेस्ट की यू गो बेगिंग टू द कस्टमर. कस्टमर शुड गेट पुल टू यू. सो त्यासाठी मार्केटिंग. ओके, अँड द थर्ड इज कन्वर्जन, की जे तुम्ही बोलता आहे ते कस्टमर शुड बी एबल टू कन्वर्ट दॅट. अँड इफ यू कॅन सो आय गिव्ह स्ट्रॅटेजीज अराउंड लिडरशिप, सेल्स, मार्केटिंग. अच्छा. आणि जे आपण कस्टमरला प्रॉमिसेस करतो ते डिलिव्हर करण्यासाठी ऑपरेशन एक्सेलन्स. ओके. पण तुम्ही स्टार्टिंगला जसं म्हणालात की इफ आय वॉन्ट टू बिकम अ बिझनेस कोच, मला त्या पर्टिक्युलर व्हर्टिकलमध्ये त्या बिझनेस, त्या फील्डची एक बेसिक नॉलेज किंवा आयडिया असली पाहिजे. सो इज इट दॅट की मी फक्त पर्टिक्युलर बिझनेसचाच बिझनेस कोच बनू शकतो, की इन जनरल आय कॅन कोच एनी एंटरप्रिनर, एनी उद्योजक इन दॅट मॅटर? नाही, तुम्ही ओके, यू राईट. जरुरीचं नाही आहे की तुम्हाला सगळ्या इंडस्ट्रीचं सगळं नॉलेज असायला पाहिजे. ओके, ॲज आय सेड, यू नीड टू बी मास्टर ऑफ ॲटलिस्ट वन ऑफ द एरिया. ओके, जसं काही लिडरशिप तुम्ही आता म्हणाल तर एका इंडस्ट्रीमध्ये किंवा दुसऱ्या इंडस्ट्रीमध्ये, जगामध्ये कुठे गेलं तरी लिडरशिप विल रिमेन सेम. पीपल विल नॉट चेंज. सो दॅट इज कॉमन. ओके. सो दीज आर बिझनेस कोचिंग इज इंडस्ट्री ॲग्नॉस्टिक. ओके, तुम्हाला इंडस्ट्रीचं नॉलेज असेल दॅट्स अन ॲडेड ॲडव्हान्टेज. ओके, सो दॅट पीपल कॅन ऑल्सो टेक ॲडवाईस फ्रॉम यू. यू कॅन कोरिलेट थिंग्स जर इंडस्ट्रीचं नॉलेज असेल तर. मॅम, आपण जर एक 30 इयर्स किंवा मी म्हणेन की 20 इयर्स जर मागे गेलो तर वन्स यू आर क्वालिफाईड, तुमचं ग्रॅज्युएशन झालं, तुम्हाला जॉब लागणार किंवा तुम्ही एखादा व्यवसाय चालू केला, लाईफ इज सेट, हे थोडंसं एक होतं. पण आता द पेस, द स्पीड हॅज चेंज, कारण गोष्टी खूप फास्ट बदलतात. सो प्रत्येक, आता इवन माझ्या बिझनेसमध्ये इफ वी आर नॉट अपडेटेड डे टू डे लाईफमध्ये, वी विल बी थ्रोन आउट ऑफ दिस रेस, राईट. इज द सेम रूल अप्लाइज टू योर वर्टिकल एज अ बिजनेस कोच की नहीं, अभी मैं एक बार बन गई?
ओके, सो लेट मी टेल यू अ स्मॉल स्टोरी हिअर. नक्की. ओके, हां. की आय मीन लाईक वी हॅव हर्ड, लहानपणापासून आपण गोष्टी खूप ऐकल्या आहेत. तर एका राजाची गोष्ट आहे. सो की देयर वॉज अ किंग, की त्यांनी म्हटलं की मी खूप राज्य केलं आहे, मी खूप सक्सेसफुल आहे. हां. व्हॉट इज नेक्स्ट फॉर मी? ओके, तर समबडी फ्रॉम हिज किंगडम सेज की आपल्या ना गावाच्या बाहेर एक मास्टर आहे, तो तुम्हाला सांगेल की व्हॉट इज नेक्स्ट. ओके, अँड ही कॅन ऑल्सो टीच यू की नेक्स्ट काय असेल लाईफमध्ये. तर ते बोलले ठीक आहे, मी जातो त्याच्याकडे. सो ही टेक्स हिज बँड बाजा टाईप्स. ओके, आणि तिकडे पोचतात. ओके, आणि तो झेन मास्टर म्हणतो की व्हॉट आर यू आर अ बिग किंग, मी तुम्हाला काय शिकवणार. तर किंग पण म्हणतो मला पण असंच वाटतंय, तुम्ही मला काय शिकवणार. ओके, म्हणजे एक असा म्हातारा माणूस, त्याच्या घराकडे बघूनही आपल्याला कळेल की ह्याच्याकडे काही नाही आहे म्हणून. ओके, आय मीन मटेरियलिस्टिक व्हॅल्यू काही नाही त्याच्याकडे. तरी तो म्हणतो की ठीक आहे, मी तुला शिकवेन, पण त्या अगोदर मला एक कप चहा बनव. बरं. सर किंग म्हणतो की अरे मला चहा बनवायला सांगतो. इट वॉज रिल इन्सल्टिंग, बट म्हणतो ठीक आहे, आता मला शिकायचं तर करायला पाहिजे. सो ही सेज ही गाईड्स हिम की बाबा तिकडे आहे चूल आहे, तिथे चहा बनव, आणि मला देतो. चहा बनवून आणतो आणि एका चहा केटलमध्ये ओततो, कप सॉसर घेऊन येतो आणि म्हणतो की ठीक आहे, ठेव इथे आणि याच्यात चहा होत. तर किंग चहा ओतत असतो आणि ओततोय तो चहा भरून बाहेर वाहून जातो. आणि जेव्हा पूर्ण केटल खाली होतं, तो काही बोलत नाही झेन मास्टर. ओके, तो फक्त बघतो काय करतोय. मग राजा खूप रागावतो आणि म्हणतो की हे काय आहे, तुम्ही मला एकतर माझा इन्सल्ट करताय, मला चहा बनवायला सांगितलं आणि तो सुद्धा असा वेस्ट केलात. तर आणि तो म्हणतो मी चाललो. तो जायला निघतो तेव्हा तो झेन मास्टर म्हणतो की बाळा थांब. ओके, जर तुला माझ्याकडनं शिकायचं असेल तर हा तुझा पहिला लेसन आहे. जर तुझा कप फुल असेल ना, तर त्यात नवीन काही जाणार नाही. जर तुला नवीन शिकायचं असेल तर तू कप कधी खाली कर. राईट, आय थिंक दॅट इज वेअर इट लाईज, की माझा कप कधी फुल नको व्हायला हवे, अशी माझी स्वतःची माइंडसेट असायला हवे. ओके. ओके, तर बेस्ट पीपल ऑर टू गिव्ह यू लेसन आर युअर कस्टमर्स. ओके. Okay, interviewing them, talking to them, visiting them, just go and sit with them. They give you a lot of information, lot of learnings that you in your one life cannot get. But when you meet 5 people, you're actually getting the learning from those 5 lives. Okay, so I think that is the biggest way that I keep myself updated. दुसरी गोष्ट, ऑब्व्हियसली देर इज इनफ अँड मोर रिसर्च हॅपनिंग. ओके, इंडियामध्ये पण आणि इंडियाच्या बाहेर पण खूप रिसर्च होतो आहे. ह्युमन सायकॉलॉजी, हाऊ AI, नाव दॅट इज अ न्यू थिंग, AI इज हेल्पिंग ह्युमन्स टू प्रोग्रेस इन बिझनेस. तर ह्या गोष्टींची अपडेट ठेवायला हवी. तिसरं म्हणजे की अजूनही खूप चांगले बिझनेस कोचेस आहेत. ओके, there I'm sure thousands of business coaches around the world, and they can also teach you. Okay, so networking with them, spending time with them. आणि मी जर दुसऱ्यांना सांगते की तुम्ही बिझनेस कोच घ्या, तर मला पण कोच असायला पाहिजे. ओके, सो आय हॅव अ कोच. अच्छा. ओके. ओके, आणि मग मी माझ्या कोचशी पण भेटते आणि त्यांच्याकडनं पण गायडन्स घेते. ओके, अँड द लास्ट पर्सन हू रिअली हेल्प्स यू इन स्टेइंग अपडेटेड इज द मेंटॉर. ओके. Okay, those who have spent almost 20-30 years more than me in this business, in this industry, तर त्यांच्याशी भेटणे, त्यांच्याकडनं म्हणजे त्यांच्याकडनं गायडन्स घेणे की व्हॉट आर दी अपकमिंग पॉसिबिलिटीज इन द इंडस्ट्री, वेअर पीपल कॅन मूव्ह. आय थिंक ह्या जर गोष्टी करत राहिले तर अपडेशन होत राहतं. पण मग बिझनेस कोच आणि बिझनेस मेंटॉरमध्ये काय डिफरन्स आहे, म्हणजे तुम्ही आता जसं म्हणालात? Okay. See, business is same. Okay. Okay. So the difference between the coach and the mentor. Okay. जेव्हा आपण कोचकडे जातो तर आम्ही लाईक यू टेक अ एक्झाम्पल ऑफ स्पोर्ट्स कोच. ओके. ओके, ते स्पोर्ट्स कोच काय करतात, तुमच्याकडनं करवून घेतात. ओके, तुमच्याकडनं प्रॅक्टिस करून घेतात, तुमच्याकडनं रन अराउंड करून घेतात, तुमची फिजिक बनवून घेतात, तुमच्याकडनं प्रॅक्टिस करून घेतात, सो दॅट यू आर बेस्ट इन युअर गेम. ओके. राईट, कोच डज द सेम इन द बिझनेस. अच्छा. They give you guidance, they make you do it, right? They're there with you till do it. ओके. Okay, and in Indian mythology आपण ऐकलं असेल ना, एकलव्य द्रोणाचार्य. ओके, तर द्रोणाचार्य वॉज अ मेंटॉर. ओके, म्हणजे एकलव्याने त्यांच्याकडनं शिकलं की बाबा ते द्रोणाचार्यांनी हे केलं आहे, मी हे करू शकतो. ओके, सो मेंटॉर इज समवन हू विल गिव्ह की बाबा हे दिस इज द बेस्ट प्रॅक्टिस, दिस इज हाऊ आय हॅव लर्न्ड, you want to learn, take it from me. But he may or may not spend time with you till you do it. Okay, so that's the difference between a coach. Coach will make things happen with you, mentor will give you advices and you choose your path.
ओके. सो बेसिकली हँड होल्डिंग अँड इथे मेंटर विल नॉट डू दी हँड होल्डिंग. ओके. बट जेव्हा तुम्ही ॲज अ बिझनेस कोच मार्केटमध्ये वेन यू गेट एन्क्वायरीज और एनी क्लायंट अप्रोचेस यू, तुम्ही सगळ्यांना बिझनेस कोचिंग करता की डू यू हॅव सर्टन फिल्टर्स की नाही सर्टन कॅटेगरीज आहेत, सर्टन व्हर्टिकल्स आहेत किंवा सर्टन टर्नओव्हर क्रायटेरियाज असतील की बाबा ह्याच फक्त कॅटेगरीला आपण बिझनेस कोचिंग देणार? या दॅट्स अ गुड क्वेश्चन. ओके, हे बघा, ॲज अ कोच सगळ्या इंडस्ट्रीमध्ये मी एक्सपर्ट नाही आहे. ओके, इनफॅक्ट आय वॉन्ट टू बी रिअली व्हेरी क्लिअर की जेव्हा नवीन क्लायंट येतात तेव्हा आपण दोन गोष्टी बघतो की मी त्यांच्यासाठी फिट आहे का आणि ते माझ्यासाठी फिट आहेत का. ओके, ह्या दोन चेक होणं जरुरीचं असतं. ओके, सो दॅट द चेक कुड बी फ्रॉम द इंडस्ट्री. सो आय वर्क विथ लॉट ऑफ सर्विस प्रोफेशनल्स. ओके, म्हणजे डेंटिस्ट म्हणा, कन्सल्टंट म्हणा किंवा तुमचे इंटिरियर डेकोरेटर्स म्हणा. सो दोज हू आर इन द सर्विस बिझनेस आर माय फर्स्ट पिक. ओके. ओके, देन ऑब्व्हियसली देन वी ऑल्सो लुक ॲट द टर्न अराउंड. जेव्हा बिझनेसचा रेव्हेन्यू थोडा असतो त्यांना जम्प करायला इझी असतं. ओके. सो इफ somebody is earning let's say 10 lakhs per annum, it is very easy for them to go to 20 lakhs with one or two strategies. Right. Okay, they need not hire a full-time coach for that. Okay, so these are some of the things that I stay away from. Third thing that I look at is the commitment level of the person. What is the commitment of the other person? Is the person really interested? ते स्वतः एक ग्रोथ माइंडसेट घेऊन येतात का ते पण असं लिमिटेड माइंडसेटने येतात, तर ते माझं चेक असतं. ओके, सो वन इज वेदर आय एम फिट फॉर देम. सेकंड, व्हॉट आर द इंडस्ट्री. थर्ड इज व्हॉट इज द गोल दॅट दे हॅव इन माइंड. ओके, वेअर डू दे वॉन्ट टू गो फ्रॉम 20 to 30, 20 to 40, and are they committed to take efforts for that? राईट. पण जेव्हा समजा फॉर एक्झाम्पल एखाद तुमचा केस स्टडी तुम्ही सांगू शकाल का, म्हणजे की जिथे यू हेल्प हिम ॲज अ बिझनेस कोच. सो त्याची एखादा एंटरप्रेनरची एक जर्नी आपण समजून घेतली तर सो थोडंसं ऑडियन्सला पण समजायला इझी होईल की कुठून ॲज अ बिझनेस कोच एंटर होतो एखाद्या उद्योजकात किंवा व्यवसायात, अँड देन फ्रॉम देअर ते डॉट्स जॉईन करूया आपण. ठीक आहे, त्यासाठी ना मी एक अजून एक गोष्ट ॲड करते. ओके. ओके, सी, कुठलाही बिझनेस डे 1 पासून सक्सेसफुल नसतो. राईट. ओके, जेव्हा कोणी बिझनेस चालू करतात ते पहिल्या दिवशीपासून एक असते, देर इज अ वर्ड कॉल्ड स्ट्रगल. ओके, मला नवीन कस्टमर कुठून येणार. ओके, मी कोणाला मार्केटिंग करू, कुठे मार्केटिंग करू, कोणाला पैसे विकले की पैसे मला वेळोवेळ मिळतील. सो पहिलं असतं की स्ट्रगल फेज त्यांचं असतं. त्या स्ट्रगल फेजमध्ये व्हॉट आय डू फॉर देम इज आय हेल्प देम क्रिएट अ मॉडेल दॅट विल वर्क फॉर देम. तर मॉडेल बनवताना 2-3 गोष्टींची चेक करावी लागते. हू इज युअर आयडियल क्लायंट. आयडियल क्लायंट म्हणजे जे क्लायंट तुमचे कस्टमर बनू शकतात. ओके, त्यांच्याकडे जो प्रॉब्लेम आहे तो तुम्ही सॉल्व्ह करू शकता. राईट. आणि ऑब्व्हियसली दे शुड बी एबल टू मेक you should be able to charge them and they should be happily pay for it. Right. Okay, तर हे कंडिशन असतं. तर फर्स्ट यू आयडेंटिफाय हू इज युअर आयडियल क्लायंट. दुसरं की आयडियल क्लायंट झाल्यासुद्धा मिळाल्यानंतर तुमचं क्लायंट टू डिलिव्हरी प्रोसेस किती आहे. ओके, फॉर एक्झाम्पल असे क्लायंट्स आहेत की त्यांना ऑनबोर्ड करायला तुम्हाला खूप एफर्ट्स लागतात आहे. ओके, फॉर एक्झाम्पल लेट्स से आय गिव्ह माय एक्झाम्पल. टुडे वेन आय वर्क विथ लेट्स से इंटिरियर डिझायनर, I understand their world. Okay, when I work with consultant, I know how it feels like an environment consultant. त्यांचं लाईफ काही मला माहिती आहे. So I can easily adapt and guide them. But तुम्ही मला म्हणालात की there is a fintech company, right? And they are into AI services or they are into cloud computing. That is not my forte, right? So I may not be able to solve any problem for them. तर मग असे क्लायंट घेऊन त्यांना कन्व्हिन्स करणं मला खूप डिफिकल्ट होईल. आणि देर इज नो गॅरंटी की मी त्यांना हेल्प करूही शकेन की नाही. सो फर्स्ट स्टेप इज टू कम आउट ऑफ दॅट स्ट्रगल मोड बाय आयडेंटिफाईंग युअर आयडियल क्लायंट. ओके. सेकंड, फोकस इज मनी. राईट. एकदा कस्टमर ऑनबोर्ड झाले तर नेक्स्ट प्रॉब्लेम काय असतो की जो खर्च वाढतो तो कसं मॅनेज करायचा. कॅश मॅनेजमेंट. ओके, सो देन यू स्टार्ट लुकिंग एट की बिझनेस स्टेबल कसा बनवायचा. ओके, कॅश मॅनेजमेंट करावी लागते. बिझनेस मॉडेल थोडं मग फाईन ट्युनिंग करावं लागतं. त्यासाठी मग नवीन स्ट्रॅटेजीज लागतात की तुम्ही कुठे प्राईस वाढवू शकता, कुठे प्राईस कमी करू शकतात, ऑपरेशन कॉस्ट कुठे कमी जास्त करू शकतात. सो दॅट इज सेकंड फेज. थर्ड फेज इज वेअर पीपल स्टार्ट settling in their business. Okay, they have enough, I would say, inflow of customer, inflow of money. Then the next trouble for them is how do I manage the entire spectrum
कस्टमर आल्यापासून कस्टमरला डिलिव्हरी होईपर्यंत खूप डिपार्टमेंट असतात. ओके, मार्केटिंग, सेल्स, ऑपरेशन्स, R&D, हे सगळ्या काम एखाद्या माणसाने केलं तर ते होण्यासारखे नाही. मग त्यांना ते फंक्शन्स बनवावे लागतात, मग हायरिंग करावे लागतं, ट्रेनिंग करावं लागतं, मग त्यासाठी त्यांचा फोकस असावा लागतो. आणि फायनली वेन एव्हरीथिंग स्टार्ट्स फॉलिंग इन प्लेस, देन द बिझनेस इज इन द सक्सेस मोड. ओके, ऑब्व्हियसली देर इज अ नेक्स्ट स्टेप विच इज अ स्केलेबल. ओके, म्हणजे बिझनेस ओनर सिस्टममध्ये नसला तरी बिझनेस चालेल, त्या तुम्ही करणार जेव्हा तुमचे सिस्टम बनतात. ओके, सो लेट मी कम बॅक टू युअर क्वेश्चन की तुम्ही कसं हेल्प केलं. सो let me take an example of one of my client who is an environment consultant. Okay. So 2 years back he approached me ki Sunita, I need to be taking break from my business. Okay, business owner coming to me saying I want to take a break from the business, but obviously the money is coming from the business, तर मी कसा business बंद करणार. I said प्लॅन काय आहे तुमचं. ते म्हणले की मला थोडंसं अजून बाहेर जाऊन म्हणजे इंडियाच्या बाहेर जायचं आहे. ओके, सो आय नीड टू टेक अ ब्रेक ऑफ ॲटलीस्ट 12 months, 15 months. म्हटलं ठीक आहे. 2 ऑप्शन होते, तुम्ही CEOला हायर करा किंवा सिस्टममधनं कोणाला प्रोग्रेस करायला प्रमोट करा. तर ते म्हणाले की CEOला हायर केलं तर पूर्ण कंपनीचं कल्चर बिघडेल. तर मी म्हटलं ठीक आहे, द ऑप्शन इज सिम्पल, यू विल हॅव टू डेव्हलप पीपल. सो वी स्टार्टेड देअर आयडेंटिफाईड 2 people. ओके, मी म्हटलं 1 नका देऊ, 2 द्या, कारण तुमचा हा पसारा एवढा आहे, एका माणसाने कदाचित तो मॅनेज नाही होईल. राईट, सो गिव अस 2 people. तर त्यांनी आम्हाला 2 लोकांना आयडेंटिफाय करून दिलं. आणि मग वी स्टार्टेड इन 2021. ओके, 2021मध्ये ही एक प्रोसेस चालू झाली आणि पूर्ण 6 महिन्यामध्ये these 2 guys who were identified as a successor, त्यांनी प्रत्येक आठवड्याला कोचिंगला यायचे ते. ओके, की वी स्टार्टेड विथ सिम्पल थिंग की कंपनीचं स्वॉट कसं बनवायचं. ओके, बिझनेस कुठून येणार, कमर्शियल मॉडेल काय आहे, कस्टमर ॲक्विजिशन कसं होणार, टीम मॅनेजमेंट कसं होणार. तर मंथ ऑन मंथ ते कोचिंगनी त्यांना कवर केलं. आणि वेन वी कम्प्लिटेड दिस एंटायर प्रोजेक्ट ॲट द एंड ऑफ 12 months, आय एम व्हेरी हॅपी टू सी दॅट द कस्टमर वॉज इलेटेड, कारण ते तर इंडियाच्या बाहेरच होते, त्यांचा बिझनेस चालू होता आरामात. ओके, नो प्रॉब्लेम विथ द बिझनेस. शिवाय ह्या 2 लोकांनी आपल्या खाली ओके एक लेवल ऑफ लीडर्स बनवली. ग्रेट. राईट, आणि त्याच्यामध्ये म्हणतात ना चेरी ऑन द केक वॉज त्यांनी एवढं करून सुद्धा नवीन कस्टमर ॲक्विजिशन केली. ग्रेट. ओके, सो दिस कवर्स द एंटायर स्पेक्ट्रम. कोणी कस्टमर येतात फर्स्ट लेवलमध्ये. ओके, इनफॅक्ट वाईल आय वॉज टॉकिंग टू यू देर वॉज अ मेल फ्रॉम वन ऑफ माय कस्टमर की सुनीता, आय एम व्हेरी हॅपी दॅट आय ॲडेड 500 customers to my kitty. I said awesome. And so I'm a business person, so I said पैसा कितना आया. So बिझनेस किती झाला म्हणून तो बोलला की 3 कस्टमरचं प्रपोजल स्टेजमध्ये गेलं आहे. म्हटलं ठीक आहे, व्हेरी गुड. सो ही सेंड मी टेस्टिमोनियल. वी स्टार्टेड दिस कॉन्व्हर्सेशन आय थिंक जानेवारी. वी आर इन एप्रिल. ओके, 500 customers in the database, 3 customers getting onboarded. आणि हे 0 पासून नवीन प्रॉडक्ट आहे. त्याचं प्रॉडक्टसुद्धा एकदम नवं आहे. आय मीन यू कॅन अंडरस्टँड ही इज अ टेक्नॉलॉजी गाय. ईमेल सर्व्हिसेस बनवले आहेत आणि स्वतःनेच बनवलं आहे. तर टेस्टिंग करून ते आता तो विकतोय. तर दिस इज द काइंड ऑफ वर्क, वेदर इट इज अ बिग जायंट लाईक एन एन्व्हायरमेंट कन्सल्टंट हू हॅज एम्प्लॉई स्ट्रेंथ ऑफ 15-20, किंवा एक छोटासा सोलोप्रोन्युअर की ज्यांना वाटतं की आपण आपली सर्व्हिसेस किंवा प्रॉडक्ट विकायचं आणि कस्टमरला ऑनबोर्ड करायचं, पैसे मिळायचं, दोन्ही गोष्टी करू शकतो. ओके, आता तुम्ही मगाशी म्हणालात की काही फेजेस आहेत, तर त्याच्यातनं एक मला असा प्रश्न आठवला की प्राइसिंग इज अ बिग गेम. सो फॉर एक्झाम्पल आपण मॅन्युफॅक्चरिंग केस घेऊया. एखादं प्रोडक्ट आहे, मोस्ट ऑफ द टाईम माझं ऑब्झर्वेशन असं आहे की एखादा प्रोडक्ट खूप चांगला असतो बट इट फेल्स ॲज अ बिझनेस बिकॉज त्याची प्राइसिंग नीट केली गेली नाही. पण म्हणजे मास की क्लास ह्याच्यात जो एक क्वेश्चन मार्क येतो ना, हाऊ टू डील विथ दॅट. ओके, सी वेन पीपल पे, ओके, जेव्हा ते म्हणतात ना की आता हे माझं क्रेडिट कार्ड घ्या किंवा ही कॅश घ्या, ओके, ते केव्हा तयार होतात, तेव्हा त्यांना असं वाटतं की मी हे जे 100 रुपये दिले ना तर मला 150ची व्हॅल्यू मिळणार. ओके, जेव्हा तुम्ही म्हणता ना ग्रेट प्रॉडक्ट, बिकॉज ऑफ प्राइसिंग इट फेल्स, बिकॉज वेन पीपल पे फॉर इट त्यांना असं वाटतं की आपल्याला व्हॅल्यू नाही मिळत आहे. राईट,
जर त्यांना ती व्हॅल्यू दिसली किंवा समजली देन दे विल नॉट हेजिटंट नाही होणार, ते अच्छा. स्वतःहून पैसे देतील. अँड दॅट इज वाय सेट आय एम जस्ट कमिंग बॅक टू वॉट आय सेड अर्लियर की इफ यू कॅन सॉल्व अ प्रॉब्लेम फॉर अ कस्टमर देन दे विल नॉट थिंक ट्वाइस बिफोर पेइंग. आय गिव्ह एन एक्झाम्पल. Let's say, I mean, I don't hope so this should happen, but let's say somebody in your friends family is is facing some heart trouble, okay, and you have an option. एक जनरल प्रॅक्टिशनर आहे, ओके, त्यांनी 10 वर्ष काम केलेलं आहे आणि तुमच्या ओळखीचे पण आहेत, तुमच्या शेजारीच आहेत, तुम्ही त्यांना लहानपणापासून तुमच्याकडे गेलेत काही पण, ओके. आणि दुसरे आहेत एक्सपर्ट, ओके, आणि ते एक्सपर्ट सांगतात आहे की मी एवढे बायपास केलेले आहेत, मी एवढे स्टेंट्स घातलेले आहेत, ओके. आणि जनरल प्रॅक्टिशनर म्हणतो की मी तुम्हाला 1 लाखात काम करून घेईल आणि तो स्पेशलिस्ट म्हणेल की मी तुम्हाला 5 लाखात काम करून घेईल. तर तुम्ही सांगा तुम्ही कोणाकडे जाणार? ऑब्व्हियसली एक्सपर्ट, बिकॉज दॅट 5 लाखाची व्हॅल्यू आपल्यासाठी खूप आहे. ओके, सो वेन यू आर इंट्रोड्युसिंग अ प्रॉडक्ट किंवा इंट्रोड्युसिंग अ सर्व्हिस, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट इज दॅट पीपल शुड बी रेडी टू पे फॉर द प्राईस. मग त्यांच्यासाठी व्हॉट्स इन इट फॉर देम हे अगर झालं असेल ना, आन्सर झालं असेल, देन प्राईस इज नेवर अ प्रॉब्लेम. ओके. पीपल डोंट बाय प्रॉडक्ट्स, पीपल बाय सोल्युशन्स टू देअर प्रॉब्लेम्स. ट्रू. ओके. बिझनेस कोच किंवा म्हणजे अजूनही मला पीपल किंवा एक उद्योजक बिझनेस कोच त्यांच्याकडे अप्रोच करायला किंवा माझ्या व्यवसायात एव्हरीथिंग इज गुड ह्या कॉन्सेप्टनीच चालू आहे. तुम्हाला ते कधी असा फेस झाला की तो हेजिटन्स आहे अजून पण तो अवेअरनेस नाही आहे आणि मग तो कधी येणार आणि ते यायसाठी आपल्याला काय करायला लागेल? ओके, आय मस्ट से की म्हणतात ना, ते माझं एक आहे, दॅट्स अ चॅलेंज आहे. ओके, इट्स नॉट जस्ट फॉर मी बट आय थिंक इट्स फॉर एव्हरी बिझनेस कोच. बिझनेस कोचिंग और फॉर दॅट मॅटर कोचिंग इंडियामध्ये अजून एवढं म्हणतात ना ते मुरलेलं नाही आहे. ओके, पीपल आर स्टील अंडरस्टँडिंग इट. आपण म्हणतो की शाळेत आपल्याला कोच पाहिजे, कॉलेजमध्ये केलं तर आपल्याला टेक्निकल एक्झाम्स पास करायला कोच पाहिजे, ओके, स्पोर्ट्समध्ये कोच पाहिजे, मग बिझनेसमध्ये कोच का नको, राईट? पण तरीसुद्धा काही वेळेला आपण म्हणतो की नाही, ओके, मला बिझनेस कोचची गरज नाही आहे कारण मला येतं सगळं. ओके, मी असं म्हणत नाही की बिझनेस कोचेस तुमच्यापेक्षा जास्त स्मार्ट आहेत किंवा त्यांना जास्ती एक्सपिरियन्स आहे, बट the reason people say no to a business coach is because they don't see a value. That is one. Right. Okay. Secondly, business coach हा असा माणूस नाही आहे किंवा अशी व्यक्ती नाही आहे की जो तुम्हाला सांगणार आहे की काय करायचं तुमच्या प्रॉब्लेमसाठी. ओके, बिझनेस कोचचा रोल थोडा वेगळा असतो. बिझनेस कोच इज लाईक अ साऊंडिंग बोर्ड. तुमच्या बिझनेसमध्ये प्रॉब्लेम आहे, ओके. ऑन्ट्रप्रोनरमध्ये ना, ऑन्ट्रप्रोनर जेव्हा होतात ना तेव्हा त्यांचे आजूबाजूला कोणी नसतं. म्हणतात एक वॉइड असते तिकडे, ते कोणाबरोबर जाऊन सांगू शकत नाही, अरे यार आज कॅश नाही आहे, हा प्रॉब्लेम आहे. सो बिझनेस कोच इज समबडी, त्यांच्याकडे तुम्ही जाणार, त्यांच्याकडे तुम्ही तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. कधी प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, कधी तुम्ही नवीन आयडियाज घेऊन येता. ओके, सो बिझनेस कोचिंग जोपर्यंत आपण म्हणणार ना की इट्स अ पेड सर्व्हिस, ते नाही चालणार. ओके, पण जेव्हा म्हणू की आपण बिझनेस कोच इज गोन बी हेल्पिंग मी लाईक अ गाईड, समबडी हू इज गोन बी विथ मी. आणि दुसरी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, ॲज अ बिझनेस ओनर कोणी तुम्हाला विचारत नाही की तुम्ही आज काम केलं का, ओके, पण तुम्हाला कोच विचारणार. ओके, मग जर तुम्हाला कुठलंही आपलं काम आय मीन लाईक इयर ऑन इयर यू नो की काही नाही केलं तरी तुमचं 10-15% ग्रोथ होते. ओके, पण जर तुमची ग्रोथ 15% पेक्षा जास्ती करायची असेल, तुम्हाला स्ट्रक्चर्ड प्रोसेस पाहिजे, तुम्हाला सायंटिफिक वे पाहिजे आणि म्हणतात ना तुमच्या खांद्यावर बसून हात ठेवून तुम्हाला गाईड करणारा माणूस असेल, देन यू नीड अ बिझनेस कोच. ओके, पण म्हणजे आय डोंट नो बट इट माइट बी, कारण मलाही माझे काही कलिग्स आहेत बिझनेस कलिग्स, वन ऑफ द रिझन टू नॉट रीच आउट टू बिझनेस कोच इज तिकीट साईज किंवा सोप्या भाषेत चार्जेस, फीज. सो ॲज पर मार्केट स्टँडर्ड, आय डोंट वॉन्ट टू आस्क डायरेक्टली टू यू, बट ॲज अ मार्केट स्टँडर्ड काय चार्जेस असतात किंवा काय फी स्ट्रक्चर असतो? कारण जर तो कळला आपल्याला तर कदाचित होऊ शकतं की बरेच माझ्यासारखे उद्योजक असे असतील की ज्यांना असं वाटतं की बिझनेस कोच म्हणजे बहुत पैसा लगेगा, पण तसं नसेल कदाचित. इफ इट इज अ मिथ देन आय कॅन अप्रोच यू, असं होऊ शकतं. ओके, सी
business coaching is not a free service. डेफिनेटली. Okay, it's a business. Like what you are doing a business, it's a business for the business coach. What is more important for you to see is that when you hire a business coach, तुम्ही ते रिझल्ट काय एक्सपेक्ट करताय. ओके, Okay. सो फॉर एक्झाम्पल लेट्स सांगेल, लेट मी टेक युअर केस. टुडे लेट्स से यू आर डुईंग अ बिझनेस अँड यू आर हिटिंग अ रेव्हेन्यू ऑफ लेट्स से 35-50 lakhs per annum. राईट. Now, when you do a business of 50 lakhs per annum, I'm sure you want to grow more. True. Okay, if you look around, you just have maybe 0.5% of the market share. There's enough and more in the market that you can reach out. Now, what is the value of that compared to the fees that you pay to the business coach? When you see this comparison, for example, I'm just giving a number, okay? Let's say I pay 10,000 rupees to a coach, okay? When I sit with coach, when I work on the strategies, when I take actions, when I get the result, is it going to be more than that 10,000 investment? If they do that, then obviously nobody will think twice. They'll be ready to pay me, incentives for that. Correct. So I think it's not about the price, it is about the value. Right. Okay. Ticket size, as you said, can vary, and it depends on two things. One, की तुमचं रिझल्ट काय गोल, तुमचं गोल काय आहे, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला यू वॉन्ट टू मूव फ्रॉम 50 to 1 crore Okay. or from 1 crore to 10 crore. What is the goal? That is one. Okay. Secondly, तुमचं एक्सपेक्टेशन काय आहे. सो फॉर एक्झाम्पल, कोणाला सर्व्हिसेस लॉंग टर्म पाहिजे असतात, कोणाला सर्व्हिसेस शॉर्ट टर्म पाहिजे असतात. ओके, Okay. सो यू हॅव वन रेडीमेड कपड़ों की दुकान, अच्छा. right? And then you have a customized कपड़ों की दुकान. You go to any online webinar, sessions, books, you have a ready-made program. You read, you apply, you fail, you succeed, right? That's one way. Then you go to a business coach who's going to be giving you a customized approach. Okay, he or she will start looking at your business. What is the business? Where are they? They give you a customized strategy, and then you work on that, and then you get the result. ओके. ओके. So, two things you need to pay attention to before you hire a coach. ओके. शॉर्ट टर्म म्हणजे किती शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म लाईक किती महिने वर्ष? Okay, so for anything to get result in the business, I think a typical window आहे 90 days चा. ओके. ओके, 3 महिन्यामध्ये तुम्हाला कळतं की काय चाललंय, होतंय मला, am I seeing the result or not? Okay, that's a shortest period, I would say. The longest could be even 5 years. अच्छा. ओके. Okay, there are people who continuously go through coaching journey because पहिल्या वर्षी त्यांना सक्सेस मिळतं, आणि then once you get the taste of that success, you need more, right? So then you keep increasing your success parameters, and then you continue working with the coach. ओके. तुम्ही इनिशियली स्टार्ट ऑफ द एपिसोड सांगितलं की बिझनेस कोच इज समवन हू डज दी हँड होल्डिंग, जो तुम्हाला सांगतो की काय करायचं आहे, काय केल्याने मग तुमचा बिझनेस, तुमचा व्यवसाय वाढणार आहे 2x 3x जे काय असेल ते मल्टिपल्समध्ये. आपण तुम्ही डॉक्टरचं एक्झाम्पल घेतलं म्हणून म्हणतोय, मी जेव्हा एखाद्या डॉक्टरकडे जातो आणि मी त्याला सांगितलं आय नीड टू गेट माय हार्ट सर्जरी डन, तो डॉक्टर पण म्हणतो की येस आय एम एक्सपर्ट बट यू नीड टू साइन दिस फॉर्म. देर आर सर्टन चान्सेस, रिस्क फॅक्टर आहे. ॲज अ बिझनेस कोच, तुमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने मी हा प्रश्न विचारतो की ॲज अ बिझनेस कोच काय पर्सेंटेज रिस्क राहते, कारण नॉट एव्हरी बिझनेस विल सक्सीड ना, म्हणजे की नाही, इट इज अ मिथ अगेन की नाही एव्हरी बिझनेस विच इज हॅव्हिंग अ बिझनेस कोच विल सक्सीड. Yeah. So there are two things that we call it as risk reversal. ओके. Okay. In business environment, there could be turmoil. Like for example, nobody had envisaged COVID will happen. हां. Something like this, which is beyond imagination. These are some of the things that like everybody understands. Right. However, okay, business coaching is not like म्हणतात ना ते, it's not a gamble. Okay, it's a structured process. तुम्हाला कळायला पाहिजे की आपण ए पॉईंटमधनं झी पॉईंटमध्ये कसं जाणार आहे. ओके, त्यासाठी आपला स्ट्रॅटेजी प्लॅन काय आहे. ओके, सो बिझनेस कोच नीड्स टू गिव्ह यू दॅट. सो वेन आय वर्क विथ क्लायंट, दिस इज वॉट आय डू. ओके, वी स्टार्ट विथ दी, आय वुड से थरो असेसमेंट. थरो म्हणजे ॲक्च्युली 3.5-4 तास लागतात. अच्छा. ओके, तुमचे कस्टमर कोण आहेत, तुम्ही काय आहे, तुमच्या टीममध्ये कोण आहेत, कुठलं प्रॉडक्ट आहे, कुठलं सर्व्हिस आहे, कुठे बॉटल नेक्स आहेत, कुठे तुमचं सक्सेस होतं आहे, कुठे नाही. तर सो वी डू अ कम्प्लीट अनालिसिस ऑफ द बिझनेस. वी कवर पॅरामीटर्स लाईक की तुमचे बिझनेस गोल्स काय आहेत, तुमचं फिनान्शियल गोल काय आहे, तुमचे ह्युमन रिसोर्सचे गोल्स काय आहेत, तुमचे ऑपरेशनचे गोल काय आहेत, तुमचे स्वतःचे लर्निंग गोल्स काय आहेत. ओके, आणि हे सगळं मार्केटिंग सेल्सचे गोल काय आहेत, आणि हे सगळं
इव्हॅल्युएट झाल्यानंतर करायचं की या प्रत्येक फंक्शनमध्ये कुठे कुठे बॉटलनेक्स आहेत ओके. आणि हे जर बॉटलनेक आपण सॉल्व केले तर काय होऊ शकतं आणि ते सॉल्व करण्यासाठी ॲक्शन प्लॅन काय. सो वी फर्स्ट स्टार्ट विथ द थरो अनालिसिस विच इज कॉल्ड अन असेसमेंट डायग्नॉस्टिक. डायग्नॉस्टिस झालं की त्यांना एक क्लॅरिटी मिळते की बाबा ह्या गोष्टी आहेत आणि आय एम शुअर बिझनेस ओनर्सना माहिती असतं की काही ते करू शकतात आणि काही नाही करू शकत. आणि जर तुम्हाला कळलं की तुमच्या शरीरामध्ये अमुक अमुक ठिकाणी प्रॉब्लेम आहे, तुम्हाला माहिती आहे की एक्सरसाइज केलं तर हे जाईल किंवा मेडिसिन घेतलं तर जाईल, तर ते तुम्ही कराल. पण तुम्हाला वाटतं की ह्याच्याने नाही होणार आहे, आय नीड अ स्पेसिफिक सर्व्हिस, देन यू गो टू द सेकंड फेज विच वेअर आय वर्क विथ देम अँड मी त्यांना एक ॲन्युअल स्ट्रॅटेजी बनवून देते की पहिल्या महिन्यात, दुसऱ्या महिन्यात, तिसऱ्या महिन्यात आपण काय करणार. ओके. आणि ही स्ट्रॅटेजी म्हणजे इट्स नॉट दॅट आय टेल देम टू डू इट. ओके. एव्हरी स्ट्रॅटेजी सेशन और एव्हरी कोचिंग सेशन, टिपिकली 90 minutes to 1 hour, दॅट 90 minutes to 2 hours दॅट वी स्पेंड. आम्ही एक एरिया घेतो बिझनेसचा जिथे प्रॉब्लेम आहे, ते चेंज करायसाठी काय स्ट्रॅटेजीज असणार आहेत आणि व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट की त्यासाठी ॲक्शन्स काय घ्यावे लागतील. ॲक्शन 1, ॲक्शन 2, ॲक्शन 3. ते ॲक्शन्स त्यांना एक आठवड्याचा टाईम असतो की तुम्ही हे करायचं, हे करायचं, हे करायचं. काही ॲक्शन्स होतात आणि रिझल्ट मिळतात, काही ॲक्शन्स नाही होत, मग ते ट्विकिंग होतं. ओके. सो हे जेव्हा एक हे प्रोसेस असतं ना, तेव्हा मग पहिल्या महिन्यापासूनच कळतं आपल्याला की माझा जो क्लायंट आहे तो ॲक्शन्स घेतो आहे की नाही. ओके. ना मला असं कळलं की ॲक्शन्स खूप छान होतात आहे, 100% अध्यरन्स इम्प्लिमेंटेशन होतं आहे, देन द रिझल्ट्स आर शुअर. राईट. ओके. जेव्हा आपल्याला कळतं की ॲक्शन्स नाही होत आहेत ऑब्व्हियसली, तर देन द रिझल्ट्स विल डिले. तर मग ते एक पॅरामीटर आहे. ॲज आय सेड, कोविड, अनएक्सपेक्टेड थिंग्स. Second is not taking action. And the third could be, it could be I would say, if something absolutely wrong with me. Okay. I have misjudged the business. I have given them wrong strategies. I'm just assuming if that ever happens, then we also cover them with the insurance kind of. अच्छा, असं पण आहे. Okay. Yes. Okay. So we see it has to be two way. Okay. The way they are putting their efforts, I also need to put my efforts. So we have a skin in the game. आम्ही दोघं एकत्र काम करणार आहे. जेवढी मला गरज आहे तेवढी त्यांना पण त्यांच्या सक्सेसची गरज आहे. सो इफ दे फेल, आय फेल. सो आय डोंट थिंक आय हॅव एनी राईट्स टू अर्न दॅट मनी. खूप आजचा पॉडकास्ट खूप पॉवरफुल होणार आहे, म्हणजे माझ्यासाठी लर्निंग आहे. गुड. आपण बिझनेस कोच म्हणून तुम्ही स्ट्रॅटजीज, प्लॅनिंगवर बोललो आपण बराच. डज बिझनेस कोच ऑल्सो वर्क ऑन दॅट पर्सन्स सायकोलॉजी, आणि सायकोलॉजी किती मॅटर करते एका उद्योजकासाठी? ऑलराईट. इट इज अ बिग पार्ट. ओके. इन माय बिझनेस कोचिंग, in fact, I have dedicated strategies for entrepreneurs to work on their mindset. Okay. माइंडसेट म्हणजे प्रॉब्लेम नाही आहे. ओके. माइंडसेट म्हणजे आपल्याला लहानपणापासून जे आपले एक्सपिरियन्सेस आहेत, बिलीव्स आहेत, ते आपल्याबरोबर राहतात आणि आपण we start thinking in and around that. बरोबर. Okay. When business coach comes in your life, right, they bring that awareness to you. म्हणजे तुम्हाला म्हणतात ना, मिरर दाखवतात किंवा आरसा दाखवतात. ओके. सो दॅट इज वन. माइंडसेट, अवेअरनेस इज वन. एकदा अवेअरनेस झालं ना, देन पीपल कॅन टेक ॲक्शन टू कम आउट ऑफ इट. सो येस, माइंडसेट इज अ बिग पार्ट ऑफ द बिझनेस कोचिंग. इट इज इम्पॉर्टंट अँड आय मस्ट से मेनी बिझनेस ओनर्स miss success. I won't say they fail. I said they miss success because of the mindset, or the negative mindset, or the stuck mindset. And then I do have sessions around that. When if I see somebody, for example, somebody is not taking action. कोणी जेव्हा म्हणतात ना की हां मी नेक्स्ट ऑर्डरमध्ये हे करेन आणि नाही करत, ऐकलं आहे ना आपण असं? राईट. हो. राईट. हा इट्स नॉट अबाउट एनिथिंग. आय एम शुअर की त्यांना माहिती आहे की मी हे केलं की माझ्या बिझनेसला फायदा आहे, तरी पण नाही करत. कारण काही असतात. मग ते कारण काय आहेत त्याचं अवेअरनेस आणायचं, ते अंडू करायचं. अच्छा. आणि पॉझिटिव्ह रिएन्फोर्समेंट करायची. ओके. सो दिस इज द माइंडसेट पार्ट ऑफ इट. ओके. पण म्हणजे आपण घरात आता तुम्ही मगाशी जसं म्हणालात की आपल्याकडे ती म्हणच आहे किंवा ते बोलतात घरात की चांगलं शिका जेणेकरून चांगली नोकरी लागेल. पण ही जी एका उद्योजकाची जी सायकोलॉजी किंवा जो माइंडसेट आहे तो लहानपणापासून तयार होण्यासाठी एक पॅरेंट्स म्हणून, जर आपले ऑडियन्स काही पॅरेंट्स पण असतील तर पॅरेंट म्हणून एक त्यांचा जो माइंडसेट बनवायला काय करू शकतो आपण? ओके. सो ॲज आय अर्लियर सेड, बिझनेस इज ऑल अबाउट
बिंग क्युरियस इन लाईफ. ओके, जेव्हा आपण लहान असतो किंवा लहान मुलं आपली, ओके, जेव्हा ते प्रश्न विचारतात किंवा ते तुम्हाला नवीन गोष्ट करू का, ओके, किंवा का हे असे प्रश्न विचारतात, आय थिंक त्यांना गप्प बसवण्यापेक्षा त्यांच्या काचं उत्तर द्या. राईट. अच्छा. ओके. तर जेव्हा काचं उत्तर द्याल ना, तेव्हा त्यांचे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. दॅट इज वन थिंग. दॅट इज दॅट ॲज अ पेरेंट दे कॅन डू दॅट टू ग्रो दॅट क्युरियसनेस इन देम. सेकंड पार्ट इज करू द्या त्यांना, करू द्या आणि फेल होऊ द्या. लेट देम फेल. येस. ओके, आय मीन अलाव देम टू फेल. कारण त्यांना कळलं ना, लाईक लाईक इफ दे फेल वन्स और ट्वाइस दे नो की हे नाही चालत, आय हॅव टू फाइंड थर्ड अप्रोच. ओके, सो लेट देम फेल. आणि फेल्युअरला तुम्ही त्यांना एवढं काही म्हणजे म्हणतात ना, त्यांना डिस्ग्रेस नका करू. इट इज अ पार्ट ऑफ द लाईफ. आय थिंक दॅट इज अ सेकंड थिंग आय वुड से ॲज अ पेरेंट दे कॅन डू, बिकॉज नो बिझनेस कॅन बी सक्सेसफुल विदाउट फेल्युअर्स. ट्रू. आणि जर लहानपणापासून आपण आपल्या मुलांना फेल्युअर काय असतं आणि ते कसं ओव्हरकम करायचं हे जर शिकवलं किंवा त्यांना ते समजलं, तर आय थिंक दॅट वुड बी द बिगेस्ट हेल्प पेरेंट्स कॅन डू टू मेक मोर ऑन्टरप्रिनर्स इन इंडिया. ओके. खूप डोंट बी प्रोटेक्टिव्ह. राईट. अँड दॅट्स आय वुड से. आणि तेच कुठेतरी बदलायला पाहिजे. मला वाटतं इट इज सो मच कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड राईट नाव की पॅरेंट्स फिअर की जर माझा मुलगा कुठेतरी फेल झाला तो ही माईट बी अगेन थ्रोन आउट ऑफ दी रेस वगैरे. तिथून आपल्याला ते ओव्हरकम करायला लागेल. एक टर्म आहे जी लेटेस्ट मी म्हणणार नाही अगदी, पण एक उद्योजक म्हणून जर 30 वर्ष अगेन 30-20 इयर्स इफ यू गो बॅक, एक उद्योजक म्हणून त्याचं डे इन डे आउट रुटीन असं होतं की आपल्या जो काय व्यवसाय आहे ऑफिसमध्ये जायचं किंवा जे काय मॅन्युफॅक्चरिंग युनिट असेल तिकडे जायचं, थोडंसं 19-20 बघायचं आणि जो बी रजिस्टर अकाउंटिंग आहे. आता एक लीडरशिप म्हणून टर्म आपण म्हणतो की उद्योजक म्हटलं की ही नीड टू बी अ लीडर. सो काय फरक आहे का उद्योजकामध्ये आणि लीडरशिपमध्ये, आणि हाऊ आर दे अगेन इंटरकनेक्टेड? लेट मी जस्ट गेट. या. ओके, सी लीडरशिप हा प्रत्येकाचा वेगवेगळा कॉन्टेक्स्टमध्ये एक्सप्लेन करू शकतो. ओके, आय विल एक्सप्लेन इट फ्रॉम माय पॉईंट ऑफ व्ह्यू. आय मीन लाईक एक नदी. ओके, आय टेक अ मेटाफर ऑफ नदी. नदी जेव्हा वाहते ए पॉईंटपासून समुद्रापर्यंत, नदी काय काम करते की जिथून जिथून वाहत राहते तिथे दोन्ही बाजूंना नदीच्या ते पोषण देत राहतात, पाणी देत राहतात. त्या पाण्यामध्ये मिनरल्स असतात, त्या मिनरल्सनी झाडं वाढतात, फुलं वाढतात, फ्लोरा वाढतो. राईट. त्या पाण्यामध्ये काही जीव असतात. राईट. फिशेस असतात, ते पण ग्रो होतात. ओके, काही प्रॉब्लेम्स आले, स्मॉल पेबल्स वगैरे आले, तर ते पाणी असं म्हणत नाही की मी आता थांबणार आहे. ओके, दे ट्राय टू ओव्हरकम दॅट. ओके, सो लीडरशिप इज ऑल अबाउट दिस. लीडरशिप ॲज अन ऑन्टरप्रिनर, दे डोंट हॅव टू गेट स्टक. ओके, इट्स अ जर्नी. असं कधीच नाही म्हणणार की मी आता झालो, रिटायर झालो, आता मी लीडरशिपमध्ये मास्टर झालो, असं कधीच होणार नाही. ओके, सो इट्स अ जर्नी. यू विल हॅव न्यू लेसन्स एव्हरी डे. यू नीड टू कीप फ्लोईंग विथ द फ्लो. ओके, जेव्हा तुम्ही नवीन लोक तुमच्या टीममध्ये, तुमच्या आजूबाजूला पियर्स, तुमचे एम्प्लॉईजना भेटाल, टू सी हाऊ यू कॅन हेल्प देम, कॉन्ट्रीब्यूट देम टू देअर सक्सेस. तुमच्या बिझनेसमध्ये जितके फिशेस वाढणार तेवढं तुमचं पाणी चांगलं राहणार आहे. राईट. अँड दॅट्स हाऊ यू विल ग्रो मोर लाईव्स इन युअर बिझनेस. सो इफ यू वॉन्ट युअर बिझनेस टू फ्लरिश, यू नीड टू बी रिअली व्हेरी गुड लीडर. ओके, आणि तुम्ही असं एक शब्द पण ऐकला असेल, सर्वंट लीडरशिप. ओके. Okay, I don't mean that you become a servant for your team member, but it has a very simple connotation की you don't need to be a Hitler. तुम्हाला हिटलर व्हायची गरज नाही आहे, बिलकुल गरज नाही आहे. पण तुम्ही जर नुसत्या आपल्या टीमना विचारलं की त्यांना काय प्रॉब्लेम आहे आणि ते तुम्ही ते कसे सॉल्व करणार, ओके, त्यासाठी त्यांना काय सपोर्ट आहे, आय थिंक दे विल बी मोर दॅन हॅपी. राईट. अँड ऑब्वियसली इफ यू प्रॉमिस टू डू समथिंग, डू इट. Okay, so leadership is giving that freedom, creating environment की तुमची टीम हॅपी आहे, तुमची टीम मोटिवेटेड आहे, टीमला जे स्किल्स पाहिजेत, ओके, त्यांना जे रिसोर्सेस पाहिजे ते तुम्ही द्यायला पाहिजे. कारण बिझनेस इज नॉट अ सोलो गेम, बिझनेस इज अ टीम गेम. आणि जिथे टीम आहे तिथे लीडर आहे. आणि त्यासाठी लीडरशिप व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. सो दिस इज माय पर्स्पेक्टिव्ह. लीडरशिप देन कल्चर. कारण मगाशी तुम्ही एक केस स्टडी दिलीत, त्यात म्हणालात की द क्लायंट यू हॅड ही सेड की मी जर बाहेरून कोणी हायर केलं तर कल्चर विल गेट स्पॉइल्ड.
तो एक्झॅक्टली खूप सोप्या भाषेत मला जाणून घ्यायला आवडेल की कल्चर ऑफ अन ऑर्गनायझेशन म्हणजे काय आणि एक पर्सन चेंज झाल्याने इतका डॅमेज होऊ शकतो कल्चरला. Okay, so I might contradict to what you're saying, but one person can actually change the culture of the organization, Okay. provided the person has the authority to do that. ओके. ओके नाव आपण कोणाच्या घरी गेलो, ओके आय गिव्ह सिम्पल एक्झाम्पल, आपण कोणाच्या घरी गेलो किंवा कोणाच्या दुकानात पण मी बघितलं आहे या गोष्टी, ते तुम्हाला सांगतात की तुम्ही शूज बाहेर काढा, right, and you can step into the house or in the store or in the office by removing your shoes. I don't say anything wrong. That is their way of culture. Okay. Now उद्या त्यांनी सांगितलं की बॉसने डिसाईड केलं की नो आय डोंट वॉन्ट दिस, सो दी एव्हरीबडी स्टार्ट्स देन चेंजिंग द वे दे सी दे बॉस डुईंग. ओके. सोप्या भाषेत कल्चर म्हणजे जे आपल्याला दिसतं ना आजूबाजूला तेच आपण करतो. बरोबर आहे. जेव्हा तुम्ही चांगल्या गोष्टी करता तेव्हा चांगलं कल्चर बनतं, जेव्हा तुम्ही नेगेटिव्ह गोष्टी करता तेव्हा तुमचं नेगेटिव्ह कल्चर बनतं. ओके. आणि ॲज आय सेड टू माय क्लायंट की जर CEO आणला, ओके, तर CEO विल have the authority, okay, people will look up to him. Okay, if the CEO coming on board, or forget that for matter, anybody who is in the leadership position, if they see that person as somebody who is helping them and he is collaborative, ते एकमेकांना हेल्प करतात, त्यांना मिळून मिसळून बघतात, तर दे विल ऑल्सो कॉपी दॅट. पण त्यांनीच कळलं की माय बॉस इज ही इज इन टू पॉलिटिक्स, ऑफिस पॉलिटिक्स, ही सेज वन थिंग, ही डज समथिंग, ते कॉपी करणार आणि हे असंच कल्चर बनतं. ओके, ठीक आहे. बट अगेन आय डोंट वॉन्ट टू कॉन्ट्राडिक्ट युअर स्टेटमेंट, बट चेंज इज कॉन्स्टंट आपण नेहमी म्हणतो, आणि कितीही ठरवलं तरी पण ॲट दी एंड द टॉप लिडरशिप विल चेंज वन डे, राईट. नो वन इज परमनंट. देन ॲज अ तुमच्या बुक्समध्ये काही याला एक सोल्युशन, एक फॉर्म्युला आहे हाऊ टू टॅकल दिस कल्चर चेंज. म्हणजे लिडरशिप जरी चेंज होतं, CEO जरी चेंज होतं कंपनीचा, तरी माझं कल्चर कुठेही इम्पॅक्ट नाही होतं का? मग बिकॉज लिगसी जर आपण बघतोय, खूप कंपनीज आहेत ज्या आज गेले 100 वर्ष आहेत, 200 वर्ष आहेत, अँड दर लिगसी इज देअर, तो कल्चर तिथंच तसाच कॅरी फॉरवर्ड होतं. देन हाऊ दिस इज पॉसिबल? Okay. So remember sometime back I told you that there are 5 stages of business. Yes. Okay. Struggle, survival, stability, success and scale. Okay. जेव्हा एखादी कंपनी सक्सेस फेजमध्ये असते, देन व्हॉट इज द नेक्स्ट फॉर देम? सक्सेस म्हणजे दे आर अ नोन एंटिटी, बिझनेस चालतो आहे, कस्टमर येतात आहे, सगळं सुरळीत चाललं आहे. ओके. द नेक्स्ट क्वेश्चन फॉर द बिझनेस ओनर की मी काय करायला पाहिजे? सो दॅट्स वेन द लेगसी कम्स इन माइंड. ओके. नाउ लेगसी ड्रिवन बिझनेस किंवा पीपल नोईंग ओनली, पीपल बाय थिंग्स ओनली बिकॉज ऑफ द ब्रँड. ओके. ते आय एम टॉकिंग अबाउट दॅट काइंड ऑफ अ बिझनेस. हे तेव्हा होऊ शकतं जेव्हा तुमच्याकडे सिस्टम्स आहेत, प्रोसेसेस आहेत. गिव्ह एन एक्झाम्पल, फॉर वन ऑफ आर क्लायंट, त्यांना ना फीडबॅक एम्प्लॉईजना देणे किंवा एम्प्लॉईजकडनं फीडबॅक घेणे हे त्यांनी कधीच ऐकलं नव्हतं. ओके. ओके. फॉर देम फीडबॅक म्हणजे काय? हां ठीक आहे, मंथ एंड इयर एंडला जेव्हा कधी अप्रेझल असेल ना, सांगायचं की यार तू यावर्षी हे काम नाही केलं, तू त्यावर्षी हे काम नाही केलं, मी तुला प्रमोशन देणार नाही. हे फीडबॅक. ओके. दॅट्स नॉट अ फीडबॅक, बट दे सेड ओके वी वॉन्ट टू चेंज द कल्चर, वी वॉन्ट पीपल टू नो की हाऊ दे कॅन इम्प्रूव्ह, त्यांचं डेव्हलपमेंट कसं होईल. आणि त्यांनी मग ते प्रोसेस बनवलं की आम्ही एक फ्रिक्वेंट, जसं म्हणतात ना फ्रिक्वेंट फ्लायर असतो तसा फ्रिक्वेंट फीडबॅक, आणि त्यासाठी त्यांनी एक स्केड्यूल पण लावलं. दर महिन्याला एकदा 15 मिनटं तुमचा बॉस तुमच्याकडे बोलेल. ओके. एक टेम्पलेट बनवून दिली, मग कॉन्व्हर्सेशन इकडे तिकडे नको जायला, राईट. सो दॅट्स अ बेसिक आउटलाईन त्यांना दिली, आणि सो वी ट्रेन्ड पीपल की हे करायचं, हे करायचं, हे करायचं. लागले 2-3 वर्ष लागले. ओके. फॉर पीपल टू कम इन टू दॅट मोड की फीडबॅक देण्याची गरज आहे. सो दीज आर सम ऑफ द सिस्टम्स असे बनवले ना, देन द कल्चर विल चेंज. ओके. In fact, there are a lot of organizations internationally and also in India जे असं करतात की ते कंपनीना सांगतात की तुम्हाला कुठल्या टाईपचं कल्चर हवे आहे ते आम्हाला सांगा. फॉर एक्झाम्पल लेट्स से टुमॉरो वेन यू ग्रो युअर कंपनी अँड तुम्हाला असं वाटतं की माझ्या कंपनीमध्ये एकदम असं इनोव्हेटिव्ह क्रिएटिव्ह एन्व्हायरमेंट पाहिजे. कोणाची नवीन आयडिया आली की लाईक अ गुगल कम अँड मेक यू हॅव इन्क्युबेटर, तिकडे आयडिया झालं पाहिजे. पण हे सगळं होण्यासाठी एक सिस्टम बनवावी लागेल. तुम्ही जेव्हा सिस्टम बनवणार तेव्हा ते होणार, राईट. सो कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन की इफ यू वॉन्ट टू क्रिएट दॅट काइंड ऑफ लेगसी, अ कल्चर, देन यू नीड टू हॅव सिस्टम्स इन प्लेस. ओके. आणि इट्स अ लॉंग टर्म प्रोसेस. कूल. तुम्ही आत्ता बोलताना म्हणालात की इफ आय एम गोइंग टू परचेस समथिंग, मी एका ब्रँडकडनं विकत घेईन,
बिझनेस आणि एक नॉर्मल बिझनेस आणि एक ब्रँड याच्यातला काय डिफरन्स आहे, म्हणजे काय कसं आणि हाऊ टू गो टू दॅट जर्नी, की एक बिझनेसपासून एक ब्रँड कसं बनता येईल आपल्याला? Okay. So, when we talk about glucose biscuit, what comes to your mind? Parle-G. पार्लेजी, हां, Right? म्हणजे I mean, see, that's the brand recognition. That's a brand recall. आपण कुठलीही गोष्ट म्हणतो तेव्हा आपले एक्सपिरियन्सेस असतात. ओके, सो जस्ट टू कम बॅक टू युअर क्वेश्चन, बिझनेस आणि ब्रँड. ओके, बिझनेस, मला साखर कोणाच्या कंपनीची विकत घेते मला नाही माहिती. ओके, पण मी विकत घेते साखर आणि कन्झ्युम करते. पण मला जेव्हा बिस्किट हवे, ग्लुकोज बिस्किट पाहिजे, तेव्हा मी पार्लेजीच घेणार. राईट? सो दिस इज हाऊ पीपल मूव फ्रॉम अ बिझनेस टू ब्रँड. ओके, त्यासाठी त्यांना आय गेस दे हॅव टू स्पेंड लिटल टाईम क्रिएटिंग अ मार्केटिंग अवेअरनेस की व्हॉट आर दे नोन फॉर. ब्रँड इज जस्ट अ वर्ड, बट त्याच्या मागे ना स्टोरी असते की तुमचं ब्रँड कशासाठी तुम्हाला फेमस करायचं आहे. डू यू वॉन्ट टू, फॉर एक्झाम्पल, टेक एन एक्झाम्पल ऑफ लेट्स से डी मार्ट. Okay, or you take examples where you know ki when I go to DMart, I'm sure I will get the best price. त्यांच्यासाठी त्यांनी एक युनिक प्रपोजिशन बनवलेलं आहे आणि दॅट इज वॉट दे आर नोन फॉर. सो ब्रँड इज वॉट दे आर नोन फॉर. दॅट इज वाय कस्टमर कम टू देम अँड दॅट इज अ सेगमेंट ऑफ कस्टमर व्हॅल्यूड बाय द बिझनेस. बिझनेस इज लाईक दे डुईंग बिझनेस विथ एव्हरीवन अँड एव्हरीवन. ओके, राईट. सो आपण आता समजा फॉर एक्झाम्पल बिझनेस कोचिंग हा जर वर्टिकल घेतला, हा जर एक व्यवसाय घेतला, प्रोफेशन घेतलं, किती मोठं मार्केट आहे आत्ता इंडियामध्ये अँड व्हॉट इज अ फ्युचर? Okay, so business coaching or a coaching is a gold mine. Okay. Okay, I'll tell you the reason for it. I don't want to put a number because number will keep growing. But look at the rationale behind it. आपण रोजच ऐकतोय की दिवसाला कमीत कमी 100 स्टार्टअप्स तरी बनतात आहे. हो. ओके, Yes. रजिस्टर्ड होणारे एक आहेत आणि बिना रजिस्ट्रेशनच्या कंपन्या नवीन नवीन चालू होतात आहे. मग ह्या कंपनी ज्या बनतात आहे त्यांना गायडन्स हवे, नाहीतर ते माझ्या 70% SME सारखे होतील. राईट? सो बिझनेस कोचिंग इज अ ह्यूज पोटेन्शियल. ते खूप मोठं मार्केट आहे. इंडियामध्ये आपण बिझनेस कोचिंग अवेअरनेस चालू आहे. पीपल आर सीइंग द रिझल्ट. ओके, गुड नंबर ऑफ बिझनेस कोचेस आर डुईंग दिस जॉब. सी, इंडिया इज अ बिग इकॉनॉमी. ओके, म्हणजे 5-10 लोकांनी काय केलं तर मोठा फरक नाही पडणार आहे. यू नीड अ बिग फोर्स. ओके, जेवढे बिझनेस आहेत त्याच्या कंपॅरिझन आपल्याकडे बिझनेस कोचेस नाही आहेत. अच्छा, सो इट इज अ ओपन मार्केट स्टिल. ह्यूज मार्केट. बट दॅन बिकॉज ऑफ टेक्नॉलॉजी काही फरक पडलाय इन अ गुड वे ऑर इन अ बॅड वे? I would say always good way. Okay, great. Right? I mean, that's my personal opinion. Okay. Technology helps people. Technology helps people to do things better, faster, effective, and also, less expensive. So, when you look at technology, ठीक आहे, आज इन्व्हेस्टमेंट करा, उद्या बेनिफिट घ्या. बट there is always a benefit working with technology. And even if you say how I have benefited through technology, I mean, like, my business prospered more in COVID than those previous years, right? All thanks to the technology. Right? In a week's time we could move from face-to-face coaching to Zoom coaching, like virtual coaching. So technology is one. These days we have a lot of AI solutions coming. Right. Okay. See, human mind or human is always been very complex. त्यासाठी आपल्याला असं कुठलंही म्हणणार नाही की 100% रिपोर्ट मिळेल. बट टेक्नॉलॉजी कॅन टेक यू ॲटलिस्ट क्लोजर टू द ह्युमन थिंकिंग. म्हणजे पॅटर्न्स बघणे, ट्रेंड्स बघणे, त्यांचं इव्हॅल्युएशन काय करणे. आणि ॲज अ बिझनेस कोच आय टेक लॉट ऑफ हेल्प फ्रॉम देअर टेक्नॉलॉजीचे की म्हणजे देशाबाहेर सुद्धा किंवा देशामध्ये सुद्धा कुठल्या इंडस्ट्रीजमध्ये ग्रोथ होते, कुठे पोटेन्शियल आहे. आय थिंक फॉर दॅट टेक्नॉलॉजी इज अ बोन. ओके, एक खूप बेसिक क्वेश्चनवर येऊया किंवा बेसिक ॲस्पेक्ट ऑफ काय म्हणू शकतो आपण, एक उद्योजक. आपण मगाशी सायकोलॉजीवर बोललो. पर्सनॅलिटी किती मॅटर करते? बिकॉज ॲज अ एंटरप्रेन्योर किंवा ॲज एक उद्योजक म्हणून यू आर द फेस ऑफ युअर बिझनेस, राईट? सो पर्सनॅलिटी किती मॅटर करते?
I don't know where your question is coming from, And I personality. will again cut you, add to my question. As a business coach, do you work on personality as well? Now it makes sense. Okay. So, see, first understand what is a personality with context to business owner. Yeah. Okay. Business owner ना personality कशाला पाहिजे असते जेव्हा आपण business चालू करतो सुरुवातीला, and till such time that business owner is really not the face of company. Business owner is the face of the company. Okay. Right. So the business owner could be seen by customers. Business owner is seen by the team. So people see them, okay, and for them, then there is a word called executive presence, or how do they manage that space around them is very important. Okay, you don't have to be absolutely Oxford polished English speaking guy, but yes, you need to be communicating your thoughts. You should be able to listen to people, right? You should be able to understand that my personality can impact others positively or negatively. If it is impacting positively, leverage it. If it is impacting negatively, fine tune it. Okay. The personality important hai. Okay, so I'll just go a step behind it. There is a concept, or there's a lot of research happening with something called as emotional intelligence. Okay. Okay, emotional intelligence. So we have intelligence, that we're born with intelligence, we learn, so we get intelligent. So the other, that is a cognitive ability. The other part is the emotions. Okay, we all are human beings. Some things we like, some things we don't like. Okay, so as a leader or as an entrepreneur, काही गोष्टी आपण ज्या इमोशनली आपण मॅनेज करू शकतो, काही गोष्टी आपण मॅनेज नाही करू शकत. सो फॉर एक्झाम्पल ऐकलं असेल खूप वेळा की बॉस ओरडतात. सिम्पल एक्झाम्पल की त्यांचे इमोशन्स त्यांना मॅनेज नाही झाले, पण असे कित्येक प्रसंग असतात की खूप म्हणजे चुका झाल्या, लॉस झाले, तरी बॉसेस आर इन कंट्रोल. राईट. ओके, सो आय थिंक आय वोंट से पर्सनॅलिटी पर से, बट आय थिंक मॅनेजिंग युअर इमोशन, जेणेकरून तुमच्या बिझनेसमध्ये नेगेटिव्ह इम्पॅक्ट नाही होईल, तुमच्या लोकांवर, तुमच्या टीमवर नेगेटिव्ह इम्पॅक्ट नाही होईल. दॅट इज इम्पॉर्टंट. देर आर लॉट ऑफ पर्सनॅलिटी असेसमेंट्स अवेलेबल. ओके, इनफ अँड मोर. सो इफ एन ऑन्टरप्रेन्योर रिअली वॉन्ट्स टू नो की माझी पर्सनॅलिटी टाईप काय आहे. ओके, if they don't know, by now everybody knows what kind of people they are, but still if they really want to have a scientific approach, there are a lot of assessments, like there is something which is very openly used, freely available, is a DISC. Okay, so people can DISC. Okay. So as an entrepreneur you can do a self evaluation. अच्छा. माझी स्टाईल काय आहे, माझ्या स्टाईलमुळे माझ्या लोकांवर, बिझनेसवर काय इम्पॅक्ट होऊ शकतो. सो दे कॅन डू अ सेल्फ एनालिसिस. ऑनलाईन आहे का ते? हो, इट्स अवेलेबल ऑनलाईन. ओके. जस्ट आय मीन इट्स अवेलेबल इन द फ्री स्पेस. ओके. पर्सनॅलिटीला पण अगेन तुम्ही जसं म्हणाल तर डिफरंट ॲस्पेक्ट्स आहेत, आणि वन ऑफ इट इज इमोशनल इंटेलिजन्स. आणखीन काय इमोशनल बिकॉज इट इज अगेन अ न्यू टर्म फॉर मी ॲज वेल. काय आणखीन थोडंसं सांगू शकाल सोप्या भाषेत इमोशनल इंटेलिजन्स? किंवा मी त्या क्वेश्चनला अजून थोडंसं ॲड ऑन करतो की फॉर एक्झाम्पल मी एक उद्योजक आहे, अँड आय डोंट वॉन्ट टू इम्पॅक्ट युअर बिझनेस, बट जर मला बिझनेस कोच नाही आहे, तर मी स्वतःहून थोडंसं तुमचे जे काही पॅरामीटर्स आहेत टू ग्रो टू अ सर्टन लेवल, मी काय करू शकतो ॲज अ पर्सन सिंगल हँडेड? Awesome. I mean, see, as I earlier said, if you have a business coach, you will expedite your progress. Right. Okay. असं मी म्हणत नाही की तुमच्याकडे बिझनेस कोच नसेल तर तुमची प्रोग्रेस होणार नाही. बिझनेस प्रोग्रेस इज विल हॅपन. ओके, इट विल टेक इज ओन पेस. Okay, you will have failures, you will do trial and error. That is what you can avoid with the business coach. Coming back to your question about personality and emotional intelligence. Okay, so there are 4 types of people in the world. Okay, if I have to really categorize them, some people love results. Right. When they see, oh, it's happening, sale झाला, पैसे प्रॉफिट झालं, they see results. काम होतंय is what ticks them. The other set of people are where they like to work with people. जेव्हा ते लोकांबरोबर असतात तो त्यांना म्हणतो आपण पीपल फ्रेंडली. ओके, तिसऱ्या टाईपचे लोक असतात की त्यांना म्हणतात, असे असतात की ते म्हणतात ठीक आहे, मला ना प्रोसेस बनवून द्या आणि मी माझं काम करेन. ओके, ते प्रोसेस ओरिएंटेड असतात. आणि चौथे असतात की तुम्ही एक प्रोसेस बनवले, ते फक्त कंप्लाय करणार. ओके, ना
प्रत्येकाचं असं काही नसतं की मी रिझल्ट बघणार, मी पीपल बघणार, मी प्रोसेस बघणार, मी कंप्लायन्स बघणार. देर इज ऑलवेज इंटिग्रेशन ऑर 50% हिअर 50% देअर. बट वी ऑलवेज हॅव अ प्रिफर्ड स्टाईल. ओके. As a business owner also, you will have a preferred style. Now, is that preferred style suitable for my business? Okay. If I'm in sales and I don't like people, I don't like result, do you think I will ever succeed? नो. Not. So that's out. So it has to be की माझ्या बिझनेससाठी, माझ्या कामासाठी मला कुठली पर्सनॅलिटी सूट होईल सॉरी, ती मला काम करायला पाहिजे. आणि इमोशनल इंटेलिजन्स म्हणालात ना, इमोशन्स एक आपल्यात असतात. ओके. मला कुठल्या गोष्टीचा राग येतो हे मला माहिती आहे. तर अशी माझ्या आजूबाजूला एखादी गोष्ट होत असेल ज्याने मला माहिती आहे की आता मला राग येऊ शकतो. ओके. आय एम अवेअर ऑफ इट. आय कॅन मॅनेज इट. ओके. दॅट इज स्टेप 1. इफ आय एम अवेअर, आय कॅन मॅनेज इट. आय कॅन ऑल्सो इंटरॅक्ट विथ अदर पीपल. की दुसऱ्यांशी इंटरॅक्शन करताना, सोशल इंटरॅक्शन, मी काय गोष्टी करायला हवे, काय गोष्टी नाही करायला हवे, त्याचं मला भान असायला हवे. दॅट इज इमोशनल इंटेलिजन्स. ओके. कूल. बरेच प्रश्न उत्तरं झाली आणि खरोखर मीही एन्जॉय करतो ॲज अन एंटरप्रेनर किंवा उद्योजक म्हणून. मलाही कुठेतरी हेल्पफुल इन्फॉर्मेशन आहे. लास्ट पार्ट पॉडकास्टचा जाता आता कुठल्या 2 बुक्स रेकमेंड कराल Okay. फ्रॉम अ बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू? See, I mean, reading is inevitable for everybody, I would say. It's not only for entrepreneurs or for business coaches. But there's one book that I started reading in early age of my life. And I think that is the foundation of good habits in life is 7 Habits of Highly Effective People. Okay? Yes, okay. I mean, I know this is oldest book that you can talk about, but it still gives you the foundation of living your day-to-day life. That's a basic thing I would talk about. Okay, going forward, if somebody is into business as such, I mean, we can also talk about some books on sales. Okay, there is a book by Chat Holmes. Okay. Right, ultimate sales machine. Okay, as an entrepreneur, if you can implement those strategies, success. I mean, as you said, की मला business coach नसेल सुद्धा मी करू शकतो का? So I think I have personally liked, implemented, seen the success. Even my clients have seen the success from this. So these are simple books, very practical, implemented, actionable plan books that I can recommend. कूल. थँक्यू. मजा आली आणि तुम्हाला ऐकल्यावर मलाही असं कुठेतरी वाटतं आय एम ग्रोईंग ॲज अ बिझनेस ऑल्सो. माय बिझनेस इज ग्रोईंग, बट कुठेतरी ते मल्टिपल्समध्ये ग्रो व्हायचं असेल तर आय नीड टू अप्रोच यू व्हेरी सून. Thank you. I could make a value. थँक्यू अगेन फॉर कमिंग टू दिस पॉडकास्ट शो. तुम्ही खूप जास्त वेळ दिला आज आणि खूप जास्त इन्फॉर्मेशन दिली आहे. लास्ट क्वेश्चन, हा शो काय वाटला किंवा तुमचा एक टेकअवे काय असेल आणि आमच्यासाठी काही सजेशन असतील तरी इट्स वेलकम ऑलवेज. So I think this platform is absolutely great. Okay, आणि as you earlier said की technology मी क्लास करू का मास करू, right? Yes, we need to pay balance to both. We need to ensure that we have a quality. We also need to ensure that we have a coverage. Right. So coverage साठी this is a good platform. Okay. Reaching out to people via technology through podcast, videos. I think that's the awesome way of doing it. And I know the cause behind it. It's absolutely it's a social cause. Yeah. So I think I also appreciate that. Your team has been quite friendly. Wonderful experience. थँक्यू व्हेरी मच. डिजिट्रिकस म्हणून यूट्यूबवर आपलं चॅनल आहे ज्याच्यावर हा पॉडकास्ट पब्लिश होणार आहे. सो आय वुड रिक्वेस्ट यू कॅन, आय नो यू हॅव लाईक दिस, टू रिक्वेस्ट आर ऑडियन्स टू लाईक सबस्क्राईब दी चॅनल. यू डोंट माइंड. Right. So Sanket and team has done a fabulous work. Okay, and when this video gets live, right, I would request you not only watch. Okay, watch, make notes. Right, like it, share it, and ensure that you share it with every business entrepreneur. कारण मी म्हणत नाही की 90 मिनिट्समधनं तुम्ही 90 मिनिट्स ॲक्शन करा, बट त्या 90 मिनिट्समधनं अगदी 30 सेकंड्स पण तुम्हाला काय मिळत असेल ना बोध, तर थँक्स टू संकेत. थँक्यू मॅम. हा जर पॉडकास्ट आवडला तर लाईक आणि डिजिट्रिकस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू अगेन. सायनिंग ऑफ संकेत नाईक, CEO डिजिट्रिकस टेक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड.